एक सिरीज सुरू केली की पहिल्या दिवसापासून इंग्रजी बोलायला लागा. हा पार्ट 4 आहे. पार्ट 1 शिकवला, पार्ट 2 शिकवला, पार्ट 3 शिकवलाय. ज्यांनी पहिला नसेल नक्की पहा. आता पार्ट 4 मध्ये मी काय सांगणार आहे, जसं आता फ्युचरच्या गोष्टी करतो आपण. एखादी काम होणार आहे, आता तुम्ही प्रेझेंट मध्ये आहात, पण ते काम तुम्ही फ्युचर मध्ये करणार आहात, तर तुम्हाला विलचा वापर करता. हा विल आहे. हा तुम्ही त्यावेळेस रायटिंग मध्ये शॉल पण वापरता, पण आपल्याला शॉलचं काही बघायचं नाही, आपण स्पीकिंग शिकतोय. ओके. जसं मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की डू आणि डजने प्रश्न विचारला सुरुवात केली तर एस किंवा नॉन उत्तर द्यायचं. डीडने प्रश्न विचारला एस किंवा नॉन उत्तर द्यायचं. सेम विलने जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर याचे उत्तर एस किंवा नो मध्ये द्यायचं. माइंडमध्ये फिट करून घ्या. विलने सुरुवात झाली येस. जसं आम्ही दोघी जण आहेत, बसलोय मासे पकडतोय आम्ही दोघी जण. हा माझा मित्र आहे XYZ. मासे पकडताना मी त्याला विचारलं का रे तू लग्न करशील का. काय विचार मी त्याला, फ्युचरची गोष्ट करतो मी. तू लग्न करशील का, लग्न करशील का. तुम्ही काय म्हणा, विल यू गेट मॅरिड, विल यू गेट मॅरिड. मग आता बघा इथं काय आलाय, विल आलाय. ओके. फ्युचर दाखवतोय. ग्रामरचा काही संबंध नाही, ग्रामरचा विचार नाही करायचा आपल्याला. याचा शेवट काय होईल, कसं येणार ते बघायचं नाही आपल्याला. सिच्युएशन काय, इंग्रज लोक काय विचार करतात तो विचार करायचा आपल्याला. वेळ जाईल, तो येईल, तो खेळ, विचार नका करा. फक्त हा विचार करा सिच्युएशन काय. की तुम्ही मासे पकडत होतात, माझा मित्र बोललो की तू लग्न करशील का, विल यू गेट मॅरिड. मग आता तो उत्तर देईल, मला उत्तर देईल, करेल मी. तो काय म्हणेल, यस आय विल, यस आय विल. समजा त्याला करायचं नसेल तर तो काय म्हणेल, नो आय वॉन्ट. पण मला वाटतं असं कोणी म्हणत नाही नो आय वॉन्ट. आणि लिहिण्यामध्ये मी तुम्हाला गावलं, लिहिण्यामध्ये गावलं येस आय विल गेट मॅरिड असं म्हणायचं लिहिण्यामध्ये. ओके. नसेल तर नो आय वॉन्ट गेट मॅरिड असं म्हणायचं. आणि कधी कधी काय लोक असं बघेल गो, तर तुम्ही बघेल गो असं म्हणायचं असेल तर मे बी असं म्हणायचं. मे बी पाहून गेल. मे बी म्हणजे काय, तुम्हाला गॅरंटी नाही आहे की मी लग्न करेल की नाही करेल, तर मे बी म्हणायचं. हे 2 जण आहेत. आता आम्ही दोघी जण मुंबईला जातोय. हात तोंड ताणतोय आमच्याकडे, असं पाहत होतो. मला विचारलं येशील का रे, तू येशील का, तू येशील का, विल यू. आला. मग हा जो भाग आहे ना तो कट करायचा. विल यू कम. त्याला आनंद झाला असेल तर काय म्हणलं, येस आय विल. नंतर त्याला यायचं तसं उत्तर नाही मी येणार, नो आय वॉन्ट. म्हणजे काय, मी फ्युचरची सिच्युएशन सांगितली. सिच्युएशन काय लक्षात ठेवा. समजा जसं आता आम्ही फॅमिली आहे, जेवण करू, नाश्ता करतो, नाश्ता मस्तपैकी आलो आणि हा आला फास्ट आला, नाश्ता करतोय. याला विचारलं नाश्ता करशील का, नाश्ता करायला काय म्हणता, हॅव ब्रेकफास्ट. फ्युचर आहे, हे विल यू हॅव ब्रेकफास्ट, करशील का. तो काय म्हणेल, येस आय विल. लागत असेल तर म्हणेल तो, पण शक्यतो काय म्हणता, नो थँक्स किंवा नो आय वॉन्ट एवढं बोलायचं. येस किंवा नो प्रश्न विचारायचे. आता बघा मी विलचा संबंध विल यू गेट मॅरिड किंवा बोललो मी तुम्हाला. समजा आम्ही दोघे जण बसलो होतो, मासे पकड, हा याला मी प्रश्न विचारला विल यू गेट मॅरिड, तो काय येस किंवा नो म्हटलं. बरोबर. आता मला भेटला 10 वर्षानंतर. आता हा मला भेटला 10 वर्षानंतर. ही त्याची बायको आहे. हे दोघी जण येत आहेत टिकन टकाट. मला रस्ताच भेटला तो. याला भेटला, काय रे राहुल, हाय राहुल, हाऊ आर यू. येते कॉमन आहे. तो म्हटलं आय एम फाईन, आय एम गुड. मी त्याला विचारलं हु इज सी, कोण आहे, हु इज सी, कोण आहे. मा म्हणतो माय वाईफ, शी इज माय वाईफ. आता मी तू लग्न केलं का. आता बघा क्रिया झाली आहे, तू लग्न केलं का, तर तुम्ही इथे डीड वापरता. डू डज नाही वापरायचं, डू यू डज नाही वापरायचं, डू यू गेट मॅरिड नाही म्हणायचं. कारण तुम्ही दररोज लग्न नाही करत, लक्षात ठेवा. यासाठी गेट मॅरिडला डीड येईल तर विल येईल. तुम्ही डू यू गेट मॅरिड म्हणलं पाहिजे, आता तो लग्न दररोज करत असेल. पण समजा तुम्हाला काय बोललो मी, की तू लग्न केलं का, हो मी केलं. मग याला म्हणणार केव्हा केलं, केव्हा म्हणजे काय, वेन. म्हणजे वेन डिड यू गेट मॅरिड म्हणणार. फरक समजला, सिच्युएशन झाली आहे. पण समजा मी याला विचारलं विल यू गेट मॅरिड, तो म्हणे हा येस आय विल. तो मी म्हणे केव्हा करशील, केव्हा. हा वेन ना, वेन फक्त याच्या पहिले वापरायचे. वेन विल यू गेट मॅरिड, बस एवढं लक्षात ठेवायचं. क्रियापद कोणतंही घ्या, वेन विल यू गेट मॅरिड. मग तो म्हणजे पुढच्या वर्षी तेव्हा मी तो सांगेल, तो टायमिंग सांगेल, वेळ सांगेल. समजा तो तुम्हाला विचार असेल
कोण येईल कोण म्हणजे का हु विल कम मी येईल आय विल कम ती येईल शी विल कम तो येईल ही विल कम तुमचे वडील येतील युअर फादर विल कम आम्ही वी विल कम स्पीकिंग मध्ये सांगतो मी तुम्हाला उत्तर एस नो द्यायचे फक्त सिच्युएशन काय ते पाहिजे प्रेझेंट फ्युचरची गोष्ट आहे समजा हा माझा मित्र आहे आम्ही पार्टनर आहोत आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो मी थकून गेलो मी दादा चहा बनवशील का ओके रिक्वेस्टला आपण वूड वापरणार पण त्यानंतर पाहू पण आपण सध्या फ्युचरची गोष्ट करतोय विल यू मेकची विल वापरतोय बघा लक्षात ठेवा विल यू मेक टी आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचे विल यू मेकची त्याची इच्छा असेल तर तो का नाही येस आय विल नसेल तर नो आय वॉन्ट एवढं म्हणणार एक तर एस एक तर नो आणि डब्ल्यूएस क्वेश्चनला प्रश्न विचारला त्याचं उत्तर एस टू द्यायचं आणि मी नेहमी सांगतोय की डब्ल्यूएस कधी एक नंबरला घ्यायचं त्याच्यानंतर विल घ्यायचं तरच तो डब्ल्यूएस क्वेश्चन आहे म्हणजे हेल्पिंग वर्ड तुम्हाला घ्यायचं आहे असं काही वाक्य आहेत डब्ल्यू क्वेश्चन समजा वेळ ओके फ्युचरची गोष्ट आहे मी तो म्हटलं की मी मुंबईला जाईन असं म्हणतो तो आय विल गो टू मुंबई मी त्याला विचारलं कुठे जाशील कुठे म्हणजे वेअर विल यू गो आणि मला ती म्हणायची असेल ती कुठे जाईल वेअर इथं वेअर घ्यायचं विल आणि ती शी वेअर विल शी गो मी सायन्स घेईल असं म्हणायचं मी सायन्स घेईल आय विल टेक सायन्स तू सायन्स का बरं घेशील वाय विल यू टेक सायन्स वाय म्हणजे का डब्ल्यूएस क्वेश्चन वाय विल यू टेक सायन्स मग कारण सांगायचं बिकॉज आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर बिकॉज आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर काही उत्तर द्या तुम्ही समजलं आता तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची फ्युचरची घटना आहे ती ते फ्युचरमध्ये बोलायचे कोणते तू झाडे लावशील का विल यू प्लांट ट्रीज आणि डब्ल्यूएस क्वेश्चन म्हणायचं असेल केव्हा लावशील वेन विल यू प्लांट ट्रीज तू अभ्यास करशील का विल यू स्टडी तू केव्हा अभ्यास करशील वेन विल यू स्टडी का अभ्यास करशील वाय विल यू स्टडी काय अभ्यास करशील व्हॉट विल यू स्टडी कसा अभ्यास करशील हाऊ दिला नाही का मी चल ठीक आहे हाऊ विल यू स्टडी फक्त डब्ल्यूएस क्वेश्चन पुढे घ्यायचं आहे तू मोबाईल घेशील का विल यू परचेस मोबाईल तू मोबाईल केव्हा घेशील वेन विल यू परचेस मोबाईल तो शाळेत जाईल ही विल गो तो शाळेत जाईल का विल ही गो टू स्कूल तो केव्हा जाईल वेन विल ही गो टू स्कूल का जाईल वाय कसा जाईल हाऊ बस एवढं लक्षात ठेवायचं सिच्युएशन काय सिच्युएशन प्रेझेंट मध्ये आहात आणि फ्युचरचे प्लॅनिंग करताय आणि पास्ट मध्ये असेल तर डीड फ्युचर असेल तर विल आणि दररोज असेल तर डू डस बस एवढं लक्षात ठेवायचं जे काम तुम्ही दररोज करता त्याला डू डस वापरायचं जे काम तुम्ही पास्ट मध्ये केलं जे केलंय तुम्ही त्याला डीड वापरायचं जे काम होणार आहे त्याला विल वापरायचे विलचे भरपूर वापरे ते आपण नंतर पाहू पण मी तुम्हाला काय सांगते कोणतेही तुम्हाला ग्रामर मध्ये आठवत नाहीये याला हे वापरा ते वापरा धमुक वापरा टमुक वापरा याच्यात नाहीये डायरेक्ट एक्सप्रेस करा जितकं बोलणार ना तेवढा तुमचा फायदा होईल प्रॅक्टिस करा विल सी असे प्रॅक्टिस करा जितकं तुम्ही प्रॅक्टिस माझ्याशी बोलायचं फक्त माझ्या मागे बोलायचंय विल युअर फादर वर्क असं प्रॅक्टिस करा वेन विल युअर फादर वर्क असे प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिसवर तुम्हाला काही कधीच इंग्रजी बोलता येणार नाही माझं काम आहे तुम्हाला फक्त सांगणं करणं की नाही करणं ते तुमचं काम आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना नक्की आवडला असेल तर त्यांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच